आपल्या परिसरातील राजकीय, क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार1 न्यूज वर्तमान। मोठे यश मिळवायचे असेल तर स्वप्ने मोठी बघा आणि या प्रवासामध्ये गरज असते योग्य मार्गदर्शनाची। आपल्या पाल्याच्या JEE, नीट, MHT, CETच्या उत्तम तयारीसाठी योग्य दिशा मिळते ती फक्त कुंडल रोड येथील आदर्श शैक्षणिक संकुल मधल्या अपेक्स अकॅडमी येथेच। येथे कोट्याचे अनुभवी प्राध्यापक, शांत, सुरक्षित, निसर्गरम्य कॅम्पस, मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल व मेस, डिजिटल क्लासरूम, प्रत्येक गावातून बस सुविधा आहे आणि विशेष म्हणजे 50% सूट। म्हणूनच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा। तिघांनी मिळून एका 68 वयोवृद्ध शेतकऱ्याला बेदम मारहाण केली आहे। सांगली जिल्हा तालुका खानापूर विटा कारवे गावातील अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे। तिघांनी मिळून एका 68 वर्षीय वयोवृद्ध शेतकऱ्याला बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघड झाला आहे। मिळालेल्या माहितीनुसार सुभाष पांडुरंग निकम हे आपल्या शेतात फेरफटका मारण्यासाठी गेले होते। यावेळी त्यांच्या गट क्रमांक 851 मधील शेतात काही लोखंडी अँगल रोवलेले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। हे अँगल काढत असताना अचानक वाद निर्माण झाला। त्याच दरम्यान आरोपी मेघा निकम हिने शिवीगाळ करत आपला भाऊ तेजस जाधव आणि वडील तानाजी जाधव यांना बोलवून घेतले आणि पाहता पाहता वादाने उग्र रूप धारण केले। तिघांनी मिळून सुभाष निकम आणि त्यांच्या मुलाला लोखंडी रॉड आणि काठ्यांनी बेदम मारहाण केली। यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले असून तुम्हाला जिवंत ठेवणार नाही अशी धमकीही देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे। या प्रकरणी विटा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 177/2026 अंतर्गत BNS कलम 118/1, 352, 351/2, 3/5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सध्या या घटनेचा पुढील तपास पोलीस करत असून आरोपींवर कठोर कार्यवाही होणार का याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे। शेतकऱ्यांवर वाढत्या अत्याचारांच्या घटना प्रशासन काय पावले उचलणार हे आता पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। प्रतिनिधी प्रीती गायकवाड। अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।